नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आपण 4 फोल्ड कपडा घेतलेला आहे. 36 साईजचा ड्रेस आपण स्टिच करणार आहोत. तर त्यासाठी 36/4 म्हणजे छातीचा चौथा भाग 9 इंच प्लस 2 इंच मार्जिन असा कपडा घेतलेला आहे. तर 11 इंच रुंदी व 15.5 इंच किंवा तुम्ही 16ही घेऊ शकता अशी कापडाची उंची घेतलेली आहे. 2.5 इंच गळा रुंदी, त्यानंतर 6 इंच शोल्डर आणि 6.5 इंचच मी इथे मुंडा घेतलेला आहे. तर आपण ते ड्रॉ करून घेऊ. दाखवल्याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायचं. त्यानंतर इथे 1 इंचावर 1 आणि 1.5 इंचावर 1 अशा मार्किंग करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. तुम्ही इथे बघू शकता मी कसा मुंड्याचा आकार दिलेला आहे, तसा तुम्ही देऊन घ्यायचा. त्यानंतर आपण पुढचा गळा 6 इंच आणि 6 इंच घ्यायचा आणि असा तिरपा टीप ठेवायचा आणि सरळ रेषा ओढून घ्यायची. झाला पंचकोनी गळा तयार. त्यानंतर कमरेचं जे माप आहे त्याचा चौथा भाग आणि प्लस 2 इंच मार्जिन अशी मार्किंग करून घ्यायची आणि ते जोडून घ्यायचं. झाले, आपल्या वरच्या भागाची पूर्ण मार्किंग करून झाली. त्यानंतर आता कटिंग करून घेऊया. इथे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेत आहे आणि आता पुढचा गळा मी दोन्ही गळे सोबतच कट करत आहे. त्यानंतर इथं मी बाहेरच्या मुंड्याचा पाठीमागचा मुंडा जो आपण कट करत आहोत, पुढचा मुंडा नंतर कट करणार. त्यानंतर दोन्ही पार्ट सेपरेट करून घेऊ. इथं मी जॉईंट कपडा आहे तो पण कट करून घेत आहे, जेणेकरून 2 पार्ट आपले सेपरेट होतील. त्यानंतर असं दोन पार्ट सेपरेट करून आपला पुढच्या भागाचा मुंडा तो पण आपण कट करून घेऊया. त्यानंतर मग गळ्याचं कट करून पुढचा गळा कट आपण ऑलरेडी केलेलाच आहे. आता मागचा गळा जरा इथे डीप घ्यायचा आहे, त्यामुळे इथे असा टेप ठेवायचा आणि तुम्हाला जितका पाहिजे तितका तुम्ही गळाची उंची ठेवू शकता. इथे मी 8.5 इंच ठेवलेली आहे आणि अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आणि मार्किंग करून गोलाकार देऊन मार्किंग करून घ्यायची. तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन तुम्ही इथे गळ्याला देऊ शकता आणि आता ते कट करून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता मी कसं माप टाकून गळ्याला गोलाकार दिलेला आहे आणि आता फायनली इथे आपले दोन्ही पार्ट पुढचा आणि मागचा दोन्ही अस्तरचे पार्ट रेडी झालेले आहेत. ते असे एकावर एक ठेवायचे, व्यवस्थित फोल्ड करायचे आणि आपला मेन फॅब्रिक जो आपण 4 फोल्डच घेतलेला आहे त्याच्यावर ठेवायचे आणि गळा न कट करता फक्त मुंड्याचा पार्ट कट करून व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. झालं, आपलं पूर्ण वरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक. त्यानंतर इथे मी 9 इंच उंची म्हणजे आपल्या छातीचा चौथा भाग एवढी उंची टाकायची आणि आपला हाताची जी लांबी असेल, मला तर वाटतं सगळ्यांची 21 किंवा 22 इंचच राहत असेल, त्यात 9 किंवा 10 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. म्हणजे मी इथे 30 इंचावर मार्किंग केलेली आहे. 30 इंच लांबी आणि 9 इंच उंची अशी आपण बाहीची कटिंग करणार आहोत. कारण 9 ते 10 इंच आपण यासाठी एक्स्ट्रा घेतले की आपल्याला ज्या समोर मनगटाजवळ आपल्या प्लेट्स येणार आहेत त्यासाठी. त्यानंतर 3 इंचावर मार्किंग करायची आणि खाली 1 इंचावर मार्किंग करायची आणि तिथून आपण मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे मुंड्याचा आकार देत आहे त्याप्रमाणे तुम्ही आकार देऊन घ्या. इथे मी पिंक कलरचा खडू वापरल्यामुळे जास्त काही दिसत नाही आहे. त्यानंतर 9.5च्या
निम्मे म्हणजे आपण जी उंची टाकली त्याचा सेंटर काढायचा आणि तिथून 5 इंच वरती पुन्हा एक मार्किंग करायची. त्या 5 इंचावरती आपण जो पप तयार करणार आहोत त्याच्या प्लेट्स तिथे येणार आहेत. त्यानंतर त्या 5 इंच जो घेतलेला आहे त्या 5 इंचाचा पुन्हा सेंटर काढायचा आणि तिथे पण एक मार्किंग करून ठेवायची. तिथपर्यंतच आपल्या प्लेट्स येतील, बाहीच्या प्लेट्स येतील. त्यानंतर तिथून खाली आपला बाहीचा भाग सुरू, मुंड्याचा भाग सुरू होतो. आता इथे पण परत आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर जिथून आपण 9 इंचावरून 9 इंचाची मार्किंग टाकलेली आहे तिथपासून आपल्या हाताची लांबी जितकी आहे 21 किंवा 22 इंच असेल तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायची आणि तिथून पुढे सरळ रेषा ओढायची आपले मनगट आणि दंडघेर जो टाकत आहोत तो दंडघेर प्लस 1.5 इंच मार्जिन म्हणजे दंडघेराचा हाफ घ्यायचा असतो. तर तिथे दंडघेर जो असेल तुमचा त्याच्या निम्मा करायचा आणि त्यात प्लस 1.5 इंच मार्जिन करायचे. असे आखून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायची. इथे बघू शकता जिथं आपण 5 इंचाचा सेंटर काढला होता तिथे मी नॉच पण दिलेला आहे. तिथपर्यंतच आपल्या प्लेट्स येणार आहे. आता वरचा पार्ट पण झाला, बाही पण झाली. आता खालचा घेर त्यासाठी 4 फोल्डच कपडा मी केलेला आहे. आता तुमच्या मनाने तुम्हाला किती घेर ठेवायचा त्या हिशोबाने तुम्ही कपडा घेऊ शकता. इथे मी मला पाहिजे तेवढा कपडा घेतलेला आहे आणि तुमची कमरेपासून खाली उंची जेवढी असेल तेवढी टाकायची, बाकीचं कट करून टाकायचं. सरळ सरळ कटिंग करून घ्यायची. किंवा मग आपण वरची उंची 15.5 इंच ठेवलेली आहे आणि मार्जिन जाऊन आपली 14.5 तयार असते. तर पूर्ण उंचीमधून तुमची 14.5 वजा करायची आणि राहिलेली जेवढी असेल तेवढी उंची तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर आपण जोडायला घेतलेला आहे. इथे मेन फॅब्रिकचा पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर अस्तर उलटं ठेवायचं आणि गळ्याला टीप मारून घ्यायची. 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचं आणि गळ्याला टीप मारून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता मी पिनने ते सेट केलेलं आहे जेणेकरून कपडा इकडे तिकडे हलू नये म्हणून. तर व्यवस्थित सेट करायचं म्हणजे फिनिशिंग पण आपली चांगली येते त्यासाठी, कारण फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर तुम्ही इथे बघू शकता मी 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारत आहे आणि जिथे जिथे आपल्याला कोणे आलेले आहेत तिथे सुई आतमध्येच ठेवायची आणि कपडा फिरवायचा जेणेकरून आपली फिनिशिंग जराही बिघडत नाही. इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण गळ्याला त्यानंतर जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेणार आहोत आणि जिथे जिथे आपला कोना आलेला आहे तिथे आपण कट्स देऊन घेणार आहोत आणि मध्ये मध्येही थोडे थोडे कट्स देऊन घ्यायचे जेणेकरून आपली फिनिशिंग ही थोडीही बिघडणार नाही. इथे तुम्ही बघू शकता मी सगळीकडे छोटे छोटे कट्स दिलेले आहेत. आता आपण कपडा पलटी करून घेऊयात आणि पुन्हा 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता मी टीप मारायला सुरुवात केलेली आहे आणि व्यवस्थित कपडा पकडायचा आणि जिथे जिथे आपल्याला कोना येईल तिथे तिथे सुई आतमध्ये ठेवायची आणि कपडा फिरवायचा. सुई जर वरती राहिली आणि कपडा फिरवला तर पूर्ण कपड्याची फिनिशिंगच बिघडते. त्यासाठी सुई आतमध्ये ठेवायची आणि कपडा फिरवायचा. ही खूप महत्त्वाची टीप आहे या फिनिशिंगसाठीची. तर तुम्ही इथे बघू शकता मी सुई आतमध्येच ठेवलेली आहे आणि कपडा फिरवलेला आहे. तर त्यानंतर आता तुम्हाला दिसेलच की फिनिशिंग किती व्यवस्थित येते. बघू शकता फिनिशिंग किती एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण पुढचा पार्ट तयार केलेला आहे. आता आपण राहिलेल्या साईड पूर्ण बाजूने पण टीप मारून घेऊया.
कारण त्यानंतर आपल्याला फिटिंगसाठी हे फायदेशीर ठरेल. कपडा इकडे तिकडे हलणार नाही, त्यासाठी आपण हे पूर्ण बाजूंनी त्याला टिपा मारून घेऊयात. असेच आपण पुढचा आणि मागचा दोन्हीही पार्ट तयार करून घेणार आहोत. आता हा आपण पुढचा पार्ट तयार केलेला आहे. याचप्रमाणे आपल्याला पाठीमागचा पार्ट देखील तयार करायचा आहे. आणि आता इथे टीप मारून पूर्ण बाजूंनी टीप मारलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि राहिलेले जे एक्स्ट्राचे कापड आहे ते आपण कट करून घेऊयात, म्हणजे आपली फिनिशिंग व्यवस्थित येईल. कारण फिनिशिंग हा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो. इथे बघू शकता माझे पूर्ण कापडची कटिंग पण झालेली आहे एक्स्ट्राची. त्यानंतर आता दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवायचे. इथे दाखवल्याप्रमाणे एक पार्ट सरळ, दुसरा पार्ट उलटा. दोन्ही उलट्या बाजू आत करायच्या आणि सरळ बाजू वर करायच्या आणि शोल्डरला टीप देऊन घ्यायची, जेणेकरून आपण ज्या वेळेस आतल्या बाजूने शोल्डर दाबू त्यावेळेस टीप उसवण्याची शक्यता कमी असते. त्यासाठी ही टीप फॉलो करायची. इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही शोल्डरला टीप दिलेली आहे. त्यानंतर आता आपण हे उलटं करून घेऊया आणि पुन्हा अर्धा इंच मार्जिन ठेवून त्यावर आपण टीप मारून घेऊया, जेणेकरून आपली शोल्डरची शिलाई ही उसवली जाणार नाही. त्यासाठी आपण आधी शोल्डर आतल्या वरच्या बाजूने दाबून घेतला होता. आता तुम्ही इथे बघू शकता की आपण शोल्डर आतल्या बाजूने कसा व्यवस्थितरित्या दाबून घेतलेला आहे. आणि इथे डबल टीप देऊन घ्यायची, जेणेकरून आपला ड्रेस हा लवकर उसवला जाणार नाही. आता इथे तुम्ही बघू शकता आपला पुढचा आणि मागचा पार्ट किती फिनिशिंग सहित आपण प्रॉपर तयार केलेला आहे. त्यानंतर आता आपण याला बाह्या जोडूया. त्यासाठी आपण जिथे नॉच दिलेला होता तिथून प्लेट्स टाकायला सुरुवात करायची. तर दुसऱ्या नॉचपर्यंत छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या. तुम्ही इथे बघू शकता अगदी सावकाशपणे छोट्या छोट्या प्लेट्स टाकत जायच्या आणि जिथे नॉच येईल तिथे प्लेट्स टाकायच्या बंद करायच्या. आपला छोटासाच पप तयार करायचा आहे आपल्याला, त्यासाठी जास्त प्लेट्स टाकायच्या नाहीत. तुम्ही इथे बघू शकता की मस्त असा पप तयार झालेला आहे. अशाच प्रकारे दोन्हीही बाह्यांचे पप आपण तयार करून घेऊयात. त्यानंतर आपण सेंटर काढायचा, बाहीचा सेंटर काढायचा आणि तो शोल्डरवर ठेवायचा आणि मधूनच शिवायला सुरुवात करायची. त्याचा फायदा असा की आपण मधून शिवायला सुरुवात केली तर आपला एका साईडला कपडा जास्त निघत नाही, दोन्ही बाजूला व्यवस्थित कपडा पुरतो, कमीही पडत नाही आणि जास्तही होत नाही. त्यासाठी मधूनच शिवायला सुरुवात करायचं. आता आपली इथे बाही पण लावून झालेली आहे. आता घेर, आपण जो घेरसाठी कपडा घेतलेला होता त्याला अशा पद्धतीने प्लेट्स टाकत जायच्या. पूर्ण कापडाला आपण अशा पद्धतीने प्लेट्स टाकणार आहोत आणि आपला घेरचा कपडा तयार करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता की घेरचा कपडा आपण खूप मोठ्या घेरसाठी घेतलेला आहे, कारण पार्टीवेअर ड्रेससाठी घेर जेवढा जास्त असेल तेवढा तो छान दिसतो. याच पद्धतीने आपण पूर्ण कपड्याला घेर लावून घेणार आहोत. प्लेट्स पाडून घेऊयात. आणि आता ड्रेसचा वरच्या पार्ट्सला आपण आता टक्स देऊन घेणार आहोत. त्यासाठी शोल्डरवरून मधोमध कपडा फोल्ड करायचा वरच्या पार्टचा आणि फोल्ड केल्यानंतर तिथे मार्किंग करून घ्यायची. अर्धा इंच एका डावीकडे आणि अर्धा इंच उजवीकडे अशी मार्किंग करायची आणि वरती 5 इंच किंवा 4.5 इंचावर तुम्ही मार्किंग करू शकता. आणि अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर तिथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्यावर आपल्याला टीप मारायची आहे.
इथे तुम्ही बघू शकता जे लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यावर आपल्याला टिप मारायची आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी टक्स देऊन घेणार आहोत. मागच्या आणि पुढच्या दोनही साईडला आपल्याला टक्स द्यायचे आहेत, त्यासाठी आपण ही मार्किंग करून घेत आहोत. इथे तुम्ही बघू शकता की मी दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतलेली आहे व्यवस्थित. त्याच पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपण याला टिप मारून घेऊयात. जिथे जिथे आपण मार्किंग केलेले आहे तिथे तिथे आपल्याला टिप द्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता की मी जिथे जिथे मार्किंग केली होती तिथे तिथे टिप देऊन घेत आहे. अशा पद्धतीने टक्स देणं काही जास्त अवघड नसतं. फक्त सेंटर काढायचा, त्यानंतर दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्किंग करायची आणि सेंटरपासून वरती 4.5 किंवा 5 इंच अशी मार्किंग करून त्यावरून आपण टिप मारून घेत असतो. झाला आपलं टक्स मारून तयार. वरचा पार्ट आपला ऑलरेडी पूर्णच तयार झालेला आहे. आता यावरती घेरचा जो आपण प्लेट्स पाडून तयार केलेला जो पार्ट आहे तो यावरती उलटा ठेवायचा आणि याला सरळ टिप मारून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता घेरही आपला जॉईंट झालेला आहे. आता बाहीची सरळ बाजू धरायची आणि 1/2 इंचाचं मार्जिन सोडून टिप मारून घ्यायची आहे. आपण कमरेपर्यंत याला टिप देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपण ड्रेस उलटा करून टिप मारली की आपले उसवण्याचे चान्सेस खूपच कमी होतात. त्यासाठी आपण पहिले सरळ ड्रेस ठेवून त्याला वरून टिप मारून घेत असतो आणि नंतर आतल्या बाजूने ते दाबून घेत असतो. इथे तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने कमरेपर्यंत अगदी प्रॉपर फिनिशिंगसहित टिप देऊन घेतलेली आहे. आणि आता आपण हे उलटं करून घेणार आहोत आणि आतल्या बाजूने इथे तुम्ही पाहू शकता आतल्या बाजूने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. आणि साडी जरा जाड असल्यामुळे मी इथे काही घेरसाठी अस्तरचा वापर केलेला नाही, पण तुम्ही अस्तरही वापरू शकता. आणि ज्या वेळेस आपण अस्तर वापरतो त्यावेळेस आपलं आतलं अस्तर हे मोकळं असतं, जॉईंट केलेलं नसतं. तर त्यावेळेस आता इथे मी अस्तर न वापरल्यामुळे वरून आणलेली टिप डायरेक्ट घेरलाही तसेच टिप देऊन घेत आहे. तर ज्या वेळेस आपलं अस्तर असतं त्यावेळेस आपण अस्तरला आधी टिप देऊन घेत असतो आणि नंतर घेरच्या कापडाला टिप द्यायची असते. पण इथे अस्तर नसल्यामुळे मी डायरेक्ट टिप देऊन घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की आपण खालीपर्यंत पूर्ण टिप दिलेली आहे. अशाच पद्धतीने आपण अजून 1 किंवा 2 टिपा देऊन घेऊया, जेणेकरून ड्रेस आपला फिटिंगला नाही बसला तर एखादी टिप उसवताही येते. आणि अशा पद्धतीने आपला ड्रेस हा तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता मी डबल टिपही मारलेली आहे आणि आपला ड्रेस आता पूर्णपणे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हीही खूप छान पार्टीवेअर ड्रेस घरच्या घरी स्टिच करू शकता. जास्त काही अवघड नाही आहे. आणि बाहीची स्टिचिंग जर बाहीची कटिंग जर समजली नसेल तर त्यावरही व्हिडिओ आपण लवकरच बनवूया. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ड्रेस आवडला की नाही. अशाच पद्धतीने आपण नवनवीन स्टिचिंगचे व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
आपला ड्रेस आता पूर्णपणे शिवून झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता आपला ड्रेस किती प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे आणि इतका